तर बघताय ना, ही फिश थाली किती यम्मी दिसते. करायला अगदी सोपी आणि खायला खूप टेस्टी. तर अशी ही फिश थाली बनते. काही तामझाम जास्त करायचं गरज नाही आहे. किती सोप्या पद्धतीने पूर्वतयारी थोडीशी करून ठेवली ना, वाटण म्हणजे जो काळा वाटण आणि हिरवं वाटण, तर मग अशा वेळेला जेव्हा आपण फिश आणतो ना, हा व्हिडिओ आजचा नाही आहे खरं तर, मागच्या वीकचा चालेल, आहे. ठीक आहे, पण बघूया मला आपण थोडीशी प्रयत्न ऑर्डर वगैरे करू. होत्या, त्याच्यामुळे मी आज अपलोड करते. पण असं जर हा. वाटण करून ठेवलेलं असेल ना, तर ते ज्या दिवशी आपण आणतो ना, त्या दिवशी फक्त क्लीन करून फ्राय करायचं असतं. म्हणजे खूप सोपं जातं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवायच्या असतात. आता इथे मी फिश खूप छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला जे मी बोलली वाटण करून ठेवते, तर ते इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण त्याला लावून घेतलेलं आहे. मीठ हळद आणि लिंबू आहे. तर तो लावून छान मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. अगदी 15-20 मिनटं मॅरिनेशन करून ठेवलं ना, तरी ते मसाला अगदी फिशच्या आतपर्यंत जातो. आता जी सेकंड आहे ते कोटिंग. तर त्याच्यासाठी इथं मी फक्त तांदळाचं पीठ, रवा नाही ॲड केलेला, फक्त तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आगरी कोळी मसाला आणि जो काश्मीरी तिखा लाल असतो तो, आणि मीठ, हे सगळं चवीनुसार वापरायचं आहे, तुमच्या आवडीनुसार. आणि इथे मी आता ग्रेव्ही बनवायला घेते आहे. तर मी जसं म्हणाले काळं वाटण करून ठेवलं तर ते सोयीस्कर पडतं नंतर असं काही करताना. तर इथे मी ते वाटण घेतलेलं आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं, तर ते त्याच्यामध्ये 4 मसाले ॲड केले. कोळंबी ॲड करून ते फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर गरम पाणी ओतून ती कोळंबी शिजेपर्यंत ते उकळवून घेतलं, उकळी येऊन दिली. आणि इथे मी आता फिश फ्राय करायला घेते. तर फिश फ्राय पण छान जे तांदळाचं पीठ आहे ना, खूप म्हणजे जे कुरकुरीत असं मस्त वरती होई तोपर्यंत अशी छान भाजून घ्यायचे, कुरकुरीत होई तोपर्यंत असं तळून घ्यायचे. या फिशची ना टेस्टच खूप वेगळी लागते. म्हणजे नॉर्मली आपण जसं बघतो ना, एकत्र सगळ्या गोष्टी करतो आणि मग ते फक्त रव्यामध्ये बुडवतो आणि मग ते फ्राय करतो, तर त्यापेक्षा ना ही टेस्ट ना थोडी वेगळी लागते. म्हणजे मी आता बऱ्याच वेळेला ही ट्राय केलेली आहे. करून बघायला काहीच हरकत नाही अशी फिश थाळी तुम्ही पण घरी. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.